तुला काय वाटतं आत्तापर्यंतचे मला सांग की बेस्ट डिसिजन आणि एक असा डिसिजन ज्याचा तुला खूप रिग्रेट होतो की मी हा का घेतला, असं काही आहे का? मी रिग्रेट ह्यासाठी होत आहे मला की मी माझ्या मुलाचा डिसिजन 5 वर्ष उशिरा का घेतला. माझं तर असं म्हणणं होतं की मी लग्न झाल्या झाल्या जर मला बाळ झालं असतं तर कदाचित अजून एक बाळ घेता म्हणजे बाळ साठी चान्स घेता आला असता मला. पण मी तेच परत म्हणते की रिग्रेट करून पण काही उपयोग नाही, कारण जे लिहिलेलं आहे तेच होणार आहे. त्याच्यामुळे जे आहे ते एक्सेप्ट केलं आणि हॅपीली सगळं समाधानी आहे मी. वाव. आणि एक बेस्ट डिसिजन आयुष्यात बेस्ट डिसिजन म्हणजे मी ह्या क्षेत्रात आल्याचा. माहीत नाही मला, पण मी ह्या क्षेत्रात आले म्हणून मला अनेक गोष्टी ह्या कॅरेक्टर्स जे मी म्हणते ना की माणसं ओळखायला शिकणं, किंवा अशा पद्धतीची माणसंसुद्धा असू शकतात, किंवा एखाद्या व्यक्तीला समजून घेणं की एखादी व्यक्ती नेगेटिव्ह वागते तर ती का वागते, जे आपण सिरियल्समधनं बघतो की तिच्या आयुष्यामध्ये पण गोष्टी घडलेल्या आहेत काही. आणि आपण बऱ्याचदा मालिकांमध्ये बघतो ना की नेगेटिव्ह भूमिका करणारे जे असतात ना, खरं तर त्यांचं बरोबर असतं. खरं तर त्यांचं बरोबर असतं, कारण त्यांच्यावरती वेळ आलेली असते म्हणून त्या तसं वागत असतात. तर त्याच्यामुळे मी शिकले त्यातून की जे वाईट वागतात ना, मी देवाकडे प्रार्थना करते नेहमी की त्यांना देवाने बुद्धी देव, सुबुद्धी देव, की त्यांच्यातनं हे वाईट विचार बाहेर निघून जावेत आणि त्यांना काहीतरी चांगलं वागण्याची इच्छा व्हावी. पण मी त्यांचा राग नाही करत किंवा त्यांना शिव्या नाही घालणार किंवा त्यांचं वाईट हो असं मी कधीच म्हणणार नाही. पण त्यांचंही चांगलंच हो असंच म्हणेन मी, कारण हे देवानेच घडवून आणलेलं आहे. म्हणजे मला लिटरली ह्याच्यावरती आता इतका विश्वास बसलाय ना की गेले कित्येक वर्ष मी अनुभव घेतेय आणि असंच आहे हे. म्हणजे आय बिलीव्ह इन दिस.